Welcome to BCom Part 3 students. In the present lecture, we are going to discuss vouching of various payment items. Firstly, firstly, we are focusing vouching of payment of salaries. The payment made to officers and employees for services rendered by them to the organization, generally on monthly basis, is called as salary. आपण प्रमाणन याचा आपण मागच्या पिरियडला उल्लेख केला. कागदोपत्रांची तपासणी ज्या वेळेला संस्थेमध्ये कंपन्यांमध्ये विविध स्वरूपाचे कर्मचारी काम करत असतात, त्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र जनरली त्यांचा पगार म्हणजे वेतन हे मंथली बेसिसवर दिलं जातं. मग हे पगार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो. ह्या पगाराचं प्रमाणन म्हणजे या संदर्भामध्ये कोणत्या कागदपत्राची ऑडिटरने तपासणी केली पाहिजे आणि दिलेला पगार हा योग्य नियमानुसार दिलेला आहे आणि सर्व कॅल्क्युलेशन्स विचारात घेऊन त्याची खात्री करावी. म्हणून इथं आपण की वेतनाचे प्रमाणन करत असताना म्हणजे सॅलरीचं व्हाउचिंग करत असताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. That is our discussion point. The auditor should check that the amount of salary sheet tallies with the amount shown in cash book and with check drawn for this purpose. The auditor should also check attendance record of employees. कर्मचारी संस्थेमध्ये काम करत असतात, त्यांच्यासाठी सॅलरी शीट म्हणजे वेतनपत्रक तयार केले जाते. वेतनपत्रकावर प्रत्येक कर्मचाऱ्याला दाखवलेला पगार म्हणजेच वेतन आणि तेवढ्याच रकमेचा त्या महिन्यामध्ये बँकेमध्ये चेक दिलेला आहे किंवा चेक काढलेला आहे याची खात्री करावी. तसेच कर्मचारी कामावर उपस्थित होते त्याचा अटेंडन्स शीट पाहावी. The auditor should examine appointment letters of newly recruited employees and board resolution etc. जर संस्थेमध्ये कंपन्यांमध्ये नवीनच कर्मचाऱ्याची भरती केली असेल तर त्या नवीन कर्मचाऱ्याचं न्यूली रिक्रुटमेंट लेटर म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर बघितली पाहिजे. The auditor should verify increments are given as per the prescribed rates and increments stopped as per the rules. म्हणजे कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाते, ही वेतनवाढ बरोबर दिली का, नियमानुसार दिली का. तर हे सध्या आता कर्मचारी जर असतील तर त्यांना साधारणपणे सरकारी संस्थेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये कर्मचारी काम करत असतील तर त्यांना साधारण विशेष करून स्टेट गव्हर्नमेंट केंद्र सरकार इथे कर्मचारी जर काम करत असतील तर साधारणपणे त्यांना 3% सध्या प्रचलित वेतनवाढ आहे. ही 3% वेतनवाढ बरोबर कॅल्क्युलेशन केलंय का. त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्याने काही कामकाजामध्ये चुका केल्या असतील तर त्यांना फाईन्स केले जातात, दंड आकारले जातात किंवा त्यांची वेतनवाढ रोखली जाते. ऑडिटरनी वेतनाच्या संदर्भामध्ये प्रमाणन करत असताना प्रमाणन म्हणजे पावती परीक्षण म्हणजेच कागदोपत्राची तपासणी. या ठिकाणी कागदोपत्राची तपासणी करत असताना ऑडिटरनं लक्षात घेतलं पाहिजे की कर्मचाऱ्यांना दिलेली इन्क्रीमेंट म्हणजे वेतनवाढ बरोबर आहे का. एखाद्याची वेतनवाढ रोखली असेल तर त्याची काय कारण आहेत, ती न्यायप्रविष्ट आहेत का वगैरे बाबी बघितल्या पाहिजेत. The auditor should see that if the salary is paid on package basis, proportionate amount is entered in the salary sheet and total amount of equal to the amount as per the agreement. आता मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सध्या पॅकेज सिस्टीम आलेली आहे. समजा एका कर्मचाऱ्याला वर्षाला 12,000चं पॅकेज असेल तर त्याची मंथली ॲव्हरेज सॅलरी 1 लाख येते.
त्याप्रमाणे ती वेतनपत्रकावर दाखवली आहे का हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या अग्रीमेंट प्रमाणेच ती जेवढी अग्रीमेंट झाली असेल म्हणजे जो करार झाला असेल कंपनी आणि कर्मचाऱ्यामध्ये त्याप्रमाणेच तो पगार आहे का हे याची खात्री केली पाहिजे. The auditor should also check overtime pay, remuneration for extra work, etc. carefully. प्रचलित कामाचे तास आहेत 8 तास काम, 6 तास काम, जे काय प्रचलित संस्थेमध्ये कामाचे तास असतील त्याच्याशिवाय विशेष करून कंपन्यांमध्ये प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने ज्यादा काम केलं असेल, समजा एका कर्मचाऱ्याची कामाचे तास 8 आहेत आणि त्यांनी महिन्यामध्ये ओव्हर टाइम केलं म्हणजे ज्यादा तास काम केलं महिन्यामध्ये समजा 20 तास ज्यादा काम केलं, तर एका ज्यादा तासाला काही फिक्स दर असतो, समजा 200 रुपये, तर 20 तासाचे 4000 रुपये त्या कर्मचाऱ्याला ओव्हर टाइमचे दिलेत का याची खात्री करावी. एक्स्ट्रा रेम्युनरेशन हा केअरफुली तपासावा, ऍक्च्युअली त्याचं काम झालेलं आहे याची खात्री करावी. The auditor should confirm deductions like provident fund, income tax, professional tax are properly recorded to respective accounts and their payments are made in time. वेतनाची कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं त्याचं स्ट्रक्चर बेसिकली असं असतं, म्हणजे त्यामध्ये वेतन रचनेमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो. मूळ पगार, डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स किंवा व्हेकल अलाउन्स, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, असे भरपूर अलाउन्सेस आहेत. त्या कर्मचाऱ्याची केडर लक्षात घेऊन त्यानुसार जे काही रक्कम दिली असते पगारामध्ये त्याची जी बेरीज होते त्याला ग्रॉस सॅलरी, ढोबळ वेतन असं म्हणतात. यातून काही कायद्यानुसार वजावटी कराव्या लागतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, प्रॉव्हिडंट फंडाला वर्गणी आणि प्रोफेशनल टॅक्स या वजावटी म्हणजे तेवढ्या रक्कमा, इन्कम टॅक्सची रक्कम जी काय कॅल्क्युलेट असेल ती, प्रोफेशनल टॅक्स आणि प्रॉव्हिडंट फंड हे नियमानुसार त्याच्या वजावटी झालेत का आणि निव्वळ वेतन कर्मचाऱ्याला किती मिळालं ते बरोबर आहे का याची ऑडिटरने खात्री करावी. The auditor should check that payments made other than salary are not included in salary sheet. अतिशय महत्वाचं, वेतनाशिवाय काय आणखी लाभ दिले असतील, आर्थिक लाभ, तर त्याचा समावेश वेतन पत्रकामध्ये करता येत नाही आणि तसं झालेलं नाही याची देखील ऑडिटरनी म्हणजे लेखापरीक्षकांनी तपासणी केली पाहिजे. कास्ट्स अँड क्रॉस कास्ट ऑफ सॅलरी शीट should be checked by the auditor and ascertain the amounts agree with the cash book. वेतन प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेतनची कॅल्क्युलेशन बरोबर झालंय का हे ऑडिटरनं स्वतः चेक केलं पाहिजे, ती कॅल्क्युलेशन्स केली पाहिजेत. The auditor should confirm total amount of salary of every employee tallies with the amount shown in the form number 16 of income tax. प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्ष पूर्ण झाल्यानंतर फॉर्म नंबर 16 नंबरचा फॉर्म दिला जातो. त्या 16 नंबरच्या फॉर्मवर संपूर्ण वर्षाच्या सॅलरीचा तपशील असतो. हा तपशील या सॅलरी वर्षामध्ये दिलेली सॅलरी आणि 16 नंबर मध्ये दाखवलेली सॅलरी ही बरोबर आहे का याची तपासणी करावी. यामध्ये महत्वाचा मुद्दा इथं डॉक्युमेंट काय चेकिंगला येणार, व्हाउचर्स कुठले असणार, सॅलरी शीट आणि फॉर्म नंबर 16. These are the documents that should be verified by the auditor properly. Comparison of current month salary with last month salary, and if there any abnormal change in amount, the auditor should verify the same.
मागच्या महिन्याचं वेतन आणि चालू महिन्याचं वेतन यामध्ये तफावत जनरली असत नाही. फक्त इन्क्रिमेंट वर्षाची झाल्यानंतर तफावत येऊ शकते किंवा डिअरनेस अलाउन्समध्ये वाढ झाली तर तफावत होऊ शकते. की साधारणपणे ऑडिटरनं असं पाहिलं पाहिजे की गेल्या महिन्याची सॅलरी या महिन्याची सेम आहे का आणि काय बदल झाला असेल तर कशामुळे झाला हे खात्री केली पाहिजे. The auditor should see that acknowledgement bearing proper revenue stamps. कर्मचाऱ्यांनी वेतन घेतल्यानंतर वेतन मिळाले असं वेतन सीटवर म्हणजेच सॅलरी सीटवर त्या कर्मचाऱ्याच्या नावासमोर रेव्हेन्यू स्टॅम्प एक रुपयाचा लावला जातो आणि त्याच्यावर त्या कर्मचाऱ्याची सही झालेली आहे का हे ऑडिटर वाउचिंग मध्ये पाहिल. The auditor should see that the salary sheet is signed by the authorized officer. सर्व कर्मचाऱ्यांची सॅलरी शीट तयार केल्यानंतर त्याला पेरोल असं म्हटलं जातं आणि त्या सर्व याच्या सॅलरी शीटवर ऑथोराइज्ड ऑफिसरची म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांची इथं सिग्नेचर असणं आवश्यक आहे की दॅट सँक्शन्ड बाय दी कन्सर्न्ड अथॉरिटी. थोडक्यात सॅलरीचं या पद्धतीनं ऑडिटरनी वाउचिंग केलं पाहिजे. म्हणजेच इथं आपण असं लक्षात घेतलं वी हॅव आयडेंटिफाय दॅट while vouching salary the auditor should note certain points like salary sheet, deductions regarding documents, timely deposited that amount to the concerned authority, attendance of employees, documents regarding overtime extra remuneration. These are the important documents and checks drawn by the employer regarding payment of salaries. These are the important points that should be noted by the auditor while vouching salaries. Now we are discussing vouching of commission paid. आता आपण इथं नवीन आयटम सुरू करतोय. कमिशन आपण वेगवेगळ्या कामासाठी देत असतो. विशेषतः कंपन्यांमध्ये सेल्स बेस्ड कमिशन असतं. जेवढी तुम्ही सेल्स जादा करेल तेवढं त्या संबंधित कर्मचाऱ्याला वेतनाशिवाय अतिरिक्त रक्कम दिली जाते. त्याचं वाउचिंग करताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. कमिशन पेड टू एजंट्स, ट्रॅव्हलिंग सेल्समन, डीलर्स, consignee should be verified by the auditor with the help of receipt, agreement, account sales, counterfoils of checks, bank passbook, statement of sale, orders received and other correspondence. या मुद्द्यामध्ये सर्वात महत्त्वाचं फोकसिंग काय आहे तर कमिशन आपण देतो त्या संदर्भामध्ये कोणती कागदपत्र ऑडिटरनी व्हेरीफाय म्हणजे तपासली पाहिजे, चेक केली पाहिजेत, एक्झाम केली पाहिजेत आणि ते बरोबर असल्याची खात्री पाहिजे. कोणती कागदपत्र तर आपण कमिशन जी देतो संबंधित कर्मचारी असेल, सेल्समन असेल, एजंट असेल तर त्यांची रिसीट आपण घेतो की एवढं कमिशन मिळालं ती रिसीट. ॲग्रीमेंट काय झालाय कोणत्या की त्या संबंधित व्यक्ती आणि कंपनी यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होतं की तुमच्या सेल्सवर अशा रीतीनं तुम्हाला कमिशन दिलं जाईल. रेट असतो 3%, 5%, व्हॉट एव्हर मे बी. अकाउंट सेल्स म्हणजे एकंदर त्या व्यक्तीने, त्या एजंटनी, त्या डीलरनी केलेली किंवा कन्सायनी. आता आपण मागे चॅप्टर पाहिला कन्सायनर अँड कन्सायनी. दीज आर दी टू पार्टीज इन कन्सायनमेंट ट्रान्झॅक्शन. कन्सायनर माल पाठवतो, कन्सायनी मालाची विक्री करतो. कन्सायनी मालाची विक्री करतो त्याबद्दल त्यांना नफा न मिळता कमिशन मिळतं. तर तो अकाउंट सेल्स चेक केला पाहिजे. काउंटर पॉइंट्स ऑफ चेक्स म्हणजे त्याला आपण धनादेश प्रतिपर्ण असं म्हटलं जातं मराठीमध्ये. म्हणजे चेक आपण इश्यू केल्यानंतर त्याची काउंटर पॉइंट असते प्रतिपर्ण. प्रतिपर्ण हे त्या रकमेचं आहे काय ऑडिटर चेक करेल. बँक पासबुक, सेल्स ऑर्डर आणि इतर पत्रव्यवहार याची तपासणी ऑडिटर करणार. The auditor should see that the rate of commission and calculation should be done to verify the figures of commission. कमिशनचा दर आणि त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर झालंय का याची ऑडिटर तपासणी करेल. If deal credit or incentive commission is given, the auditor should see that
whether it is as per the agreement. कन्साइनमेंट पूर्वी आपण शिकलो चॅप्टर, त्यामध्ये डेल क्रेडर कमिशन असतं. म्हणजे याचा अर्थ हे ॲडिशनल कमिशन असतं, स्पेशल कमिशन टाईप एक कमिशन असतं. तर याच्या संदर्भात ॲग्रीमेंट ऑडिटरनी चेक केला पाहिजे. आता आपण दुसरा ॲटम चर्चेला घेतोय, वाउचिंग ऑफ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड अलाउन्सेस. In order to improve sales, traveling salesmen or agents are appointed by the organization for promotion of sales, and for that purpose a company or an organization, especially commercial organization, granting certain traveling expenses and allowances to them. While vouching traveling expenses and allowances, the auditor should note the following points. आपण पाहिलं असेल कॉमन बाबी आहेत. काय कॉमन बाबी आहेत की प्रत्येक मुद्द्याला वाउचिंग करताना कोणती कागदपत्र ऑडिटर व्हेरीफाय करेल, हेच आपण इथं प्रत्येक पॉइंटला घेतोय. हे सर्व पॉइंट हे खर्चाचे पॉइंट आहेत. जे खर्चाचे पॉइंट असतील तर त्याचं आपल्याला परीक्षण करताना, एक्झामिनेशन करताना, चेकिंग करताना काळजीपूर्वक करणं, कारण आपण कंपनीचा किंवा संस्थेचा कोणत्याही पैशाचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी ऑडिटर आपल्या ऑडिटच्या कामातून व्यक्त करत असतो. The auditor should first go through the rules regarding traveling expenses and allowances to ascertain that actual payment made is correct or not. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस साठी काही त्या कंपनीचे नियम असतात की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोणत्या रकमेपर्यंत सिलिंग लिमिट मान्य होती, अलाउन्सेस कसे दिली जातील, तर त्याचं प्रत्यक्ष झालेलं पेमेंट हे करेक्ट झालंय का नाही झालं याची खातरजमा ऑडिटर करेल. The auditor should see that the voucher is supported by all the evidence regarding the purpose, place, traveling expenses, local convenience, lodging and boarding charges, and all these approved by the authority. ज्यावेळेला आपण ट्रॅव्हलिंग एजंट्स किंवा सेल्समन एजंट्स वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात, तर त्या ठिकाणी त्यांना ते प्रवासाचं हेडक्वार्टर पासून असणारं अंतर, त्याचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कोणत्या स्वरूप मोड ऑफ ट्रान्सपोर्ट लक्षात घ्यावं लागतं, कोणत्या स्वरूपानं त्यांना प्रवास करता येईल हे सुद्धा लक्षात घेतलं जातं. लॉजिंग बोर्डिंग, समजा तिथं लॉजिंग आणि बोर्डिंग अशासाठी त्यांनी काही खर्च केला असेल मुक्कामासाठी, तर त्याचाही खर्च लक्षात घ्यावा लागतो आणि हे सगळं जबाबदार अधिकाऱ्यांना मान्य केलंय हे खात्री करावी लागते. If any advance is given for the purpose, the auditor should see that it is adjusted to the advance account and remaining amount is paid or received from the employees and it is properly accounted for. काही वेळेस कामाच्या अगोदर ॲडव्हान्स रक्कम दिली जाते आणि काम झाल्यानंतर म्हणजेच विक्री झाल्यानंतर जे विक्रीचा विक्रीच्या केल्याबद्दल ट्रॅव्हलिंग एजंटला जो आपण मोबदला देतोय, त्या मोबदल्याच्या वेळेला ॲडव्हान्स दिलेली रक्कम लक्षात घेऊन त्या पद्धतीनं मोबदला कॅल्क्युलेट झालेला आहे का याची ऑडिटर खात्री करेल, तपासणी करेल. If traveling allowance is given irrespective to the actual expenditure, auditor should check that it is within the prescribed limit and sanctioned by the authority. कोणत्याही खर्चाला जबाबदार अधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक असते. जबाबदार अधिकारी म्हणजेच हेड ऑफ द इन्स्टिट्यूट, मॅनेजर ऑफ द कंपनी, लाईक दिस. ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा नियमानुसार दिलाय का? ट्रॅव्हलिंग अलाउन्स यालाच आपण मराठीमध्ये असं म्हणतो प्रवास भत्ता, हा नियमानुसार दिलाय का किंवा ऍक्च्युअल एक्सपेंडिचर बेसिसवर दिलाय का याची खात्री करावी. तो लिमिटमध्ये आहे का, तो जबाबदार अधिकाऱ्याने मंजूर केला आहे का. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड अलाउन्सेस पेड टू डायरेक्टर्स अँड एक्स्ट्रा
ऑर्डिनरी टाइप ऑफ ट्रॅव्हलिंग बी चेक्ड बाय केअरफुली बाय दी ऑडिटर. या ठिकाणी डायरेक्टर्स सुद्धा कंपनीच्या प्रमोशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही वेळेला डायरेक्टरना अन्य ठिकाणी प्रवास करावा लागतो कंपनीच्या कामासाठी, तर त्यांना ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा दिला असेल किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला असेल, तो वेगळ्या प्रकारचा असेल, तर त्याची देखील काळजीपूर्वक प्रमाणन म्हणजे तपासणी किंवा पावती परीक्षण किंवा कागदपत्राची त्या संदर्भात तपासणी ऑडिटरनी केली पाहिजे. फॉर वाउचिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड अलाउन्सेस, the auditor should verify receipt, tickets, bill of hotels, vouchers for convenience, attendance or participation certificate from the authority, etc. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा वेगवेगळ्या ॲटमशी संबंधित आहेत. समजा कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं असेल आणि त्यांना अन्य ठिकाणी प्रवास करावा लागला, तर त्याचा प्रवास भत्ता दिला जातो. तिथं हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी हॉटेलमध्ये राहिला असेल तर त्याचं बिल, याची तिकीट, प्रवासाची तिकीट्स, त्याच पद्धतीनं या ठिकाणी ट्रेनिंग किंवा काही काम असेल कंपनीच्या संदर्भात तर तिथलं पार्टिसिपेशन, ट्रेनिंग प्रोग्राम असेल तर संबंधित सर्टिफिकेट वगैरे सर्व बाबींची ऑडिटरनी ट्रॅव्हलिंग अलाउन्सच्या तपासणी करत असताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड अलाउन्सेस याचा मराठीमध्ये असा होतो प्रवास खर्च व भत्ता याची तपासणी करत असताना ऑडिटरनी आता आपण स्पष्ट केलेले मुद्दे व्हेरीफाय केले पाहिजेत. इट इज written in technical language. Other type of language or vague language is not allowed in auditing. Auditing मध्ये अन्य प्रकारची कोणतीही भाषा आपल्याला वापरता येणार नाही. But every discipline has its own words. म्हणजे प्रत्येक डिसिप्लिन आणि सब्जेक्ट मध्ये स्वतःचे काही शब्द असतात. अकाउंटन्सी मध्ये काही स्वतःचे शब्द, डेबिट, क्रेडिट, डेटर्स, लाईक दिस. ऑडिटमध्ये देखील काही ठराविक शब्द आहेत ते आपण जास्त तिथं आपल्या रायटिंगमध्ये आले पाहिजेत. विशेष करून या चॅप्टरमध्ये काय शब्द आहे? व्हाउचर, वाउचिंग. व्हाउचर म्हणजे पावती, वाउचिंग म्हणजे पावती परीक्षण म्हणजे पावती तपासणी. मग आपण इथे ॲटम लक्षात घेतो आणि त्या पद्धतीनं म्हणजेच पावती परीक्षण याचा सोपा अर्थ कागदपत्रांची तपासणी. संबंधित खर्चासंबंधी किंवा उत्पन्नासंबंधी असणारी कागदपत्र त्या ॲटमला कोणती पूरक आहेत तेच फक्त आपण यामध्ये फोकस करत असतो. आता आपण डिस्कस करणारे वाउचिंग ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, नवीन आयटम. पहिला आपण घेतला वाउचिंग ऑफ सॅलरीज, वेतनाचं प्रमाणन म्हणजे पावती परीक्षण कसं केलं पाहिजे. दुसरा आयटम घेतला कमिशन, आपण पेमेंट केलं, कमिशन दिलं, त्याचं वाउचिंग कसं केलं पाहिजे. तिसरा आयटम की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड अलाउन्स म्हणजे प्रवास खर्च व भत्ता याचं वाउचिंग कसं केलं पाहिजे. हे सगळंच्या सगळं काम, वाउचिंगचं काम हे सगळंच्या सगळं ऑडिटर करत असतो. ऑडिटर किंवा सबस्टॉक, जबाबदारी ऑडिटरची असते. म्हणजे याचा अर्थ हे सर्व काम ऑडिटिंग मधली जी संबंधित जी कामं असतात ती ऑडिटरच्या चेकिंग, सुपरविजन, चेकिंग मध्ये आली पाहिजेत. आता आपण म्हटलं वाउचिंग इज द इसेन्स ऑफ ऑडिटिंग. वाउचिंग इज द कोर ॲस्पेक्ट्स ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगचा महत्वाचा गाभा, कोर, हा वाउचिंग आहे. म्हणजे जर का बेसिकली व्यवस्थित कागदपत्राची पूर्तता असेल तर पुढचे बाबी सोप्या होतात किंवा आर्थिक शिस्त निर्माण होऊ शकते. आता आपण पाहतोय की ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, की सध्या आपण ॲडव्हर्टाइज एज मध्ये राहतोय, की
ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट इफेक्टिव्ह असेल, स्ट्रॉंग असेल, क्वालिटी असेल, ब्रँड असेल, तर त्याचा सेल्स आपोआप वाढत असतो. म्हणजेच मराठीमध्ये आपण असं म्हणतो, की जर आपण काहीच ॲडव्हर्टाइज केली नाही, आपण प्रॉपर कम्युनिकेशन केलं नाही, तर त्याचा आपल्या विक्रीवर विपरीत परिणाम होऊ शकेल. इन ऑर्डर टू डेव्हलप or promote our sales, there are different sources used for making advertisement. म्हणजे जाहिरातीचं युग आहे. आपल्या प्रॉडक्टची, आपल्या सेवेची जाहिरात केल्यानंतर त्याचा आपल्याला इनडायरेक्टली सेलच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो. Nowadays, huge amount is being spent on advertisement. While watching advertisement expenditure, the auditor should see the following points. कोणत्याही कंपनीने ॲडव्हर्टाइजमेंटवर जो काही खर्च केला असेल, तर त्याची तपासणी करत असताना, वॉचिंग करत असताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, हेच आपण इथं दाखवतोय. प्रत्येक पॉइंटला काय दाखवतोय, प्रत्येक ॲटमला काय दाखवतोय, की ऑडिटरने कोणत्या बाबींची, कोणत्या कागदोपत्रांची तपासणी केली पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर म्हणजे जाहिराती खर्चाच्या संदर्भात ऑडिटरने काय केलं पाहिजे. फर्स्ट, the auditor should examine the resolution passed for advertisement containing the decision regarding media, form, frequency, agency, ceiling limit of expenditure, etc. ॲडव्हर्टाइजचा खर्च तपासत असताना ऑडिटरनं पहिल्यांदा बघितलं पाहिजे की या ॲडव्हर्टाइजच्या एक्सपेंडिचरला संबंधित बॉडीनं, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संबंधित बॉडी असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या लेवल असेल किंवा लोकल स्थानिक हेड ऑफ इन्स्टिट्यूटला काही अधिकार दिले, त्या लिमिटमध्ये त्यांचा ठराव आहे का ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, तो ठराव तपासला पाहिजे. ही ॲडव्हर्टाइजमेंट कशी द्यायची, न्यूजपेपरमध्ये द्यायची, रेडिओमध्ये द्यायची, टेलिव्हिजनमध्ये द्यायची, सोशल मीडियावर द्यायची वगैरेचा ठरावामध्ये उल्लेख असेल. फ्रिक्वेन्सी म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट कशी द्यायची, आठवड्यातून एकदा द्यायची किंवा आठवडाभर द्यायची किंवा वर्षभर द्यायची का महिन्यातून एकदा द्यायची का वर्षातून दोनदा द्यायची, हे फिक्स पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. एजन्सी, ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीज असतात, त्यांच्या थ्रू द्यायची, दिली असेल तर तो भाग. आणि सिलिंग लिमिट ऑफ एक्सपेंडिचर, की ॲडव्हर्टाइजमेंट आपण अतिशय रक्कम खर्च करणार नाही, आपण लिमिट लक्षात घेणार, की समजा एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर 1 कोटी आहे, तर कंपनी ठरवलं की याच्या 1% आपण ॲडव्हर्टाइजसाठी एक्सपेंडिचर, दॅट इज द सिलिंग लिमिट. या सिलिंग लिमिटपेक्षा जादा खर्च होता कामा नये, हे ऑडिटरनं पाहिलं पाहिजे. If there is a contract with a particular advertising agency, for that the auditor should go through the agreement. किंवा काही ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सी असतात, त्यांच्याशी आपला ॲग्रीमेंट होतो की आमची तुम्ही जाहिरात करा, तुमचे म्हणजे जे सोर्सेस आहेत ते वापरा, आणि त्याच्यासाठी जो ॲग्रीमेंट होतो, तो ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सी बरोबर जो ॲग्रीमेंट होतो म्हणजे करार होतो, त्याची तपासणी ऑडिटरनी केली पाहिजे आणि कराराप्रमाणे बाबी घडतात का याची खात्री केली पाहिजे. Expenditure on advertisement should be checked with the bills and receipts submitted by the advertising agency. Advertising agency कंपनीला किंवा कमर्शियल संस्थेला बिल देते की आम्हाला एवढे तुमचे ॲडव्हर्टाइजचे पैसे मिळाले, आणि ती बिलांची ऑडिटरनी नियमानुसार आहेत का, ठरावानुसार आहेत का, ॲग्रीमेंटनुसार आहेत का, याची तपासणी केली पाहिजे. The auditor also check the copies of advertisement as they are appeared in newspapers, magazines, etc. समजा मॅगझिनमध्ये जाहिरात दिली असेल, तर ती जाहिरात दिली त्याचे जी कधी कधी जाहिरात दिली त्याचे सगळं एकत्रितपणे ते न्यूजपेपरचे कलेक्शन पाहिजे. मॅगझिन्समध्ये जाहिरात दिली असेल तर त्याचं कलेक्शन पाहिजे आणि ते ऑडिटरला डॉक्युमेंट म्हणून दाखवलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड अ व्हाउचिंग, दॅट इज कॉल्ड अ व्हाउचर. अँड इथं न्यूजपेपरचं कटिंग असेल, मॅगझिन्समधलं कटिंग असेल किंवा मॅगझिन्सचा काही जो जिथं ॲडव्हर्टाइजमेंट आपली पब्लिश झाली तो पार्ट असेल, तो आपल्याला डॉक्युमेंट म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर मान्य होण्यासाठी ऑडिटरनी पाहिला पाहिजे, चेक केला पाहिजे. टेलिव्हिजन अँड रेडिओ कमर्शियल शुड बी चेकड विथ दी स्टेशन लॉग बुक्स
or reports from the independent monitoring agencies. टेलिव्हिजनमध्ये जाहिरात दिली, रेडिओवर जाहिरात दिली तर त्या संबंधी आपण लॉग बुक्स पाहिली पाहिजेत किंवा त्या संबंधित यंत्रणेकडून रिपोर्टिंग किंवा रिसिप्ट ज्या मिळाल्या असतील त्या ऑडिटरनी तपासल्या पाहिजेत. The rate of publication of advertisement discount to be received should also be checked with the amount paid should be ascertained as correct. पब्लिकेशन जे रेट असतात त्या पद्धतीनेच ॲडव्हर्टाइजमेंटवर जे ठरल्याप्रमाणेच ॲडव्हर्टाइजमेंटवर रेटप्रमाणेच ॲडव्हर्टाईजचा खर्च झालेला आहे. डिस्काउंट दिला असेल, समजा एखादी कंपनी म्हटली आमची वर्षभर ॲडव्हर्टाईज करा आणि एक कंपनी म्हटली आमची फक्त महिनाभर करायची, तर वर्षभर जे ज्या कंपनीची आपण ॲडव्हर्टाईज करणार आहे ते त्याच्यावर त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सी डिस्काउंट देऊ शकते. तो डिस्काउंटची रक्कम देखील लक्षात घेऊन तो पहिला त्याची तपासणी ऑडिटरनी केली पाहिजे. अशा रीतीनं आपण आजच्या पिरियडला इन दी प्रेझेंट लेक्चर वी हॅव डिस्कस्ड आयटम्स वाउचिंग, इस्पेशली पेमेंट वाउचिंग ऑफ सॅलरीज, वाउचिंग ऑफ कमिशन, vouching of traveling expenses and allowance, vouching of advertisement expenditure. So this is the all about of our concerned lecture, and presently I am concluding my speech here. Thank you.